आणि आता बातमी येते नाशिकमधून। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। कडक बंदोबस्तामध्ये नाशिक महापालिकेने ही कारवाई केली आहे। कारवाईच्या आधी नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये दगडफेकीची ही घटना घडली। नाशिकमध्ये काठेगल्लीत दगडफेकीची घटना। काठेगल्लीत रात्री जमावानं पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती आहे। संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्याही फोडल्यात। प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। 400हून अधिकचा जमाव रस्त्यावर उतरला होता अशी माहिती मिळते। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची तयारी करताना तणाव निर्माण झाला। काठेगल्ली परिसरात सीआरपीएफ एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। काही अनधिकृत बांधकाम यापूर्वीच हटवण्यात आलं होतं। ट्रस्टनं कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला होता। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेची कारवाई। वादग्रस्त धार्मिक स्थळ परिसरात बॅरिकेटिंग, पोलिसांकडून खबरदारी। अनधिकृत बांधकाम हटवून सरकारी जागेचा परिसर मोकळा करण्यात आला।